लडाखमध्ये काल भाजपचं कार्यालय जाळलं, पोलिसांच्या गाड्या जाळल्या, तोडफोड झाली, भाजपचे झेंडे कार्यालयातून फेकून दिले. अक्षरशः धुमाकूळ होता. त्या दंगलीमध्ये 4 तरुण ठार झाले, 70 जण जखमी झाले. शासकीय बाजूचे पण 30-40 लोक जखमी झाले गोळीबारामध्ये. लडाख इतका उद्रेक का झाला? आणि लडाखचा उद्रेक हा अत्यंत महत्वाचा आहे देशामध्ये. त्याचं कारण असते की लडाख हा चीनच्या सीमेलगतचा भाग आहे आणि शेजारी नेपाळमध्ये गडबड झाली गेल्या आठवड्यामध्ये. त्याच्यापूर्वी श्रीलंकेचं आपण पाहिलं, श्रीलंकेमध्ये सरकार पडलं. बांगलादेशमध्ये सुद्धा तिथे उद्रेक झाला, तिथलंही सरकार शेख हसीनाला अक्षरशः पळून जायची वेळ आली. 3ही देशामध्ये, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, 3ही देशामधला उद्रेक आपण पाहिला. आणि आता काल लडाखमध्ये ज्या पद्धतीने झाला त्याच्यामुळं झेड ज्याला आपण म्हणतो ते वैफल्यग्रस्त जे तरुण आहेत त्या तरुणांचा हा सगळा चळवळीचा किंवा हा सगळा फंडा आता लडाखमध्ये कालचा तोच प्रकार होता. हळूहळू तो आपल्याकडे खाली येतोय. हा फार सिरियस मॅटर आहे, त्यासाठी आज खास हा चर्चेला घेतला. नमस्कार, मी अविनाश चेलेकर, PCB टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आज राष्ट्रीय पातळीवरचा हा विषय मुद्दाम चर्चेला घेतलेला आहे. त्याचं कारणच असं आहे की लडाखमध्ये काल झालेली दंगल ही केंद्र सरकारला एक प्रकारे सूचना आहे, एक प्रकारचा इशारा आहे. 2019 मध्ये जम्मू काश्मीरचं विभाजन झालं, त्याच्यामध्ये लडाख हा केंद्रशासित झाला आणि तेव्हापासून त्या जनतेची मागणी आहे की लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा. मुळात कालचा जो उद्रेक झाला त्याची मागची कारणं, तो उद्रेक कोणामुळे कसा झाला काय वगैरे त्याच्यावरती थोडं आपण बोलणार आहोत. सोनम वांगचुक जे पर्यावरणवादी आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, गेल्या 15 दिवसापासून उपोषणाला बसले होते. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा ही त्यांची प्रमुख पहिली मागणी. दुसरी मागणी, घटनेच्या शेड्यूल 6 प्रमाणे या राज्याला दर्जा मिळावा. जसं आसाम, त्रिपुरा, त्याच्यामध्ये मला वाटतं त्रिपुरा आणि ही बाकीची 4-5 राज्य आहेत त्याच्यामध्ये, त्या राज्यांना घटनेच्या शेड्यूल 6 नुसार आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांना शेड्यूल 6 नुसार जो स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. तिथं विधानसभा आहे. लडाखमध्ये काहीच नाही आहे, फक्त एक खासदार आहे. तिथं ना ग्रामपंचायत, ना नगरपालिका, ना महापालिका. त्याच्यामुळे ते लोक म्हणतात आम्हाला लोकशाही मागतोय, आम्ही दुसरं काही मागत नाही. आणि आतापर्यंत हा लढा एकदम शांततेत सुरू होता. पण 15 दिवस सोनम वांगचुक हे या मागण्यासाठी उपोषणाला बसले. सरकार त्याचे बिलकुल दखल घेत नव्हतं. शेवटी तिथे तरुण सगळे जमा व्हायला लागले. काल लडाख बंदची घोषणा झाली होती, लडाख बंद होता आणि तरुण सगळे रस्त्यावरती उतरले आणि जमाव सगळा एकदा तो व्हायलंट व्हायचा प्रकार पाहिल्यावरती पोलिसांना तो काबू येत नव्हतं म्हटल्यावरती लष्कर बोलवलं आणि त्याच्यात गोळीबार झाला. अश्रुधुराची नळकांडी फोडली, 4 जण गेले, 70 जखमी झाले. पोलिसांच्या शासनाच्या बाजूने सुद्धा 30-40 लोक जखमी झाले. हा सगळा उद्रेक पाहिला तर नॅशनल लेवलला लडाख चर्चेत आलं. कारण लडाख काय मागतंय? स्वतंत्र राज्याचा दर्जा मागतंय आणि शांततेत आंदोलन करते. 15 दिवसापासून सोनम वांगचुक हे उपोषण करतात. यापूर्वी त्यांनी 4-5 वेळा उपोषण केलं. लडाख पासून नवी दिल्लीपर्यंत ते पायी गेले संसदेत या मागणीसाठी, म्हणजे शांततेच्या मार्गाने. त्यांनी काल हिंसाचार पाहिल्यावरती हे सोनम वांगचुक हे पूर्ण गांधीवादी आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत, की आजच्या युवा पिढीला आपण योग्य मार्गदर्शन केलं, त्याला जर मार्ग दाखवला तर ही पिढी देशाचं भवितव्य घडू शकते. शिक्षण तज्ज्ञ आहेत, ते फार सज्जन माणूस आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांचं आंदोलन सुरू होतं त्यांना हे हिंसाचार वगैरे काही मान्य नव्हता. परंतु जी वैफल्यग्रस्त झालेली तरुण पिढी आहे त्यांनी पाहिलं की सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही, म्हणून सगळं शेवटी हा हिंसाचारावरती येऊन ठेपलं. त्यांनी भाजपचं कार्यालय फोडलं, जाळलं. अक्षरशः CRPची जी वाहनं होती ती जाळली. हे सगळं उद्रेक होण्यामागची कारणं पण तशीच आहे की त्यांच्या मागण्यांची केंद्र सरकार दखलच घेत नाही. अशा प्रकारे जर केंद्र सरकारला काहीच पडलं नसेल तर हा मॉब व्हायलंट होणं साहजिक आहे. आणि सोनम वांगचुक यांची आपण सगळी जर मागची भाषणं आपण पाहिली तर त्याच्यामध्ये ते अत्यंत अभ्यासपूर्ण, मुद्देसूद त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शांततेच्या मार्गाने आहेत. परंतु काल परवाच्या एका विधानामध्ये, त्यांनी भाषणामध्ये एक विधान असं केलं होतं की नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशमध्ये जसं घडलं तसं इथं सुद्धा घडू शकतं. त्या एका विधानावरती केंद्र सरकारने कालच्या सगळ्या घटनेचा ठपका सोनम वांगचुक यांच्यावरती ठेवला. त्यांची दुसरी चूक काय? दुसरी चूक या अर्थाने, सोनम वांगचुक यांनी सांगितलं की इथं आमच्याकडे लोकशाही हा प्रकारच नाही, आम्ही तो मागतोय. इथे लष्करशाही आहे संपूर्ण.
लष्कराचे तिथले जे लेफ्टनंट कर्नल आहेत, ज्यांच्या ताब्यात संपूर्ण लडाख आहे, तिथे किती मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार चालतो त्याची उदाहरणं त्यांनी पुराव्यासहित केंद्र सरकारला दिली, पण त्याची कोणी दखल घेतली नाही. 6,000 कोटीचं काम 12,000 कोटीला त्यांनी दाखवलंय की ज्या रस्त्याला तिथल्या एका रस्त्याला 90 कोटी लागत होते तर ते काहीतरी 150 कोटीपर्यंत काम केलं. ही सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी चव्हाट्यावरती आणली होती. प्रकार उलटाच झाला. सोनम वांगचुक यांच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यावरतीच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचे छापे पडले, त्यांचीच चौकशी लागली. खरं तर त्यांनी त्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती केंद्र सरकारने, पण उलटा प्रकार झाला. ज्यांनी मागणी केली सोनम वांगचुक यांनी, त्यांच्याच संस्थांची चौकशी लावली. प्रत्यक्षात काय मिळालं नाही मिळालं हा भाग वेगळा, परंतु त्यांना छळण्याचा प्रकार झाला. म्हणून लडाखची जनता संतापली. त्यांचं 15 दिवसापासून जे काही उपोषण सुरू होतं त्या उपोषणामध्ये सिनियर सिटीजन्स, सगळे बुद्धिस्ट, भंते, महिला रोज 300-400 असे सहभागी होत होते. त्याच्यामधल्या 2 महिलांची तब्येत उपोषणामध्ये खालावली, त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यामुळे बाकी सगळा मॉब संतापला आणि हा पुढचा प्रकार घडला. सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर काय होतं त्याचा हा नमुना आहे. JNZ हे आपण आता चर्चा करतोय नेपाळच्या निमित्ताने. देशामध्ये असं फार मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी आहे. त्यांच्या 2-3च मागण्या होत्या. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, घटनेच्या शेड्यूल 6चा दर्जा लडाखला मिळायला पाहिजे, तिथल्या स्थानिक तरुणांनाच रोजगार मिळाला पाहिजे तिथल्या शासकीय नोकऱ्या वगैरेमध्ये, तो मिळत नव्हता. हे सगळ्यात मोठं दुखणं त्यातलं आहे. आणि भ्रष्टाचार निर्मूलन, स्वच्छ कारभार पाहिजे, ह्या 4 प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी हा सगळा खटाटोप केला होता. आणि त्यातही सरकारने ते दडपण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामुळे हा उद्रेक झाला. आणि त्यांनी हा इशारा दिलेला आहे, लडाख एकटा नाही, लडाखच्या बरोबर आणखी बाकी सुद्धा आहेत. त्याच्यामुळे केंद्र सरकारला हा एक प्रकारचा लडाखचा कालचा जो हिंसाचार होता हा एक प्रकारे इशारा आहे. ही जी मुवमेंट आहे, हा जो हिंसाचार आहे, हा जो उद्रेक आहे, हा जर असा खाली खाली सरकत आला तर तिथे आसाम आहे, जम्मू काश्मीर आहे, बिहार आहे, जे केंद्र सरकारच्या काही ध्येय धोरणांच्या विरोधामध्ये सतत बोलत असतात मंडळी, तिथे सुद्धा हा उद्रेक पोहोचू शकतो. थोडक्यात ही चळवळ व्हायलंट होऊ शकते. त्यातला एक गमतीचा भाग असा आहे की ज्यांनी सोनम वांगचुक यांची मुलाखत घेतली त्या YouTube चॅनलला, त्याला सुद्धा सील केलं सरकारने. एक प्रकारे अघोषित आणीबाणीचा तो प्रकार होता. अशा प्रकारे जर सरकार वागणार असेल तर जनता हिंसक बनणं हे साहजिक होतं. आता ह्या सगळ्याचा ठप्पा केंद्रावरती येणार म्हटलं. केंद्राने सांगितलं की सोनम वांगचुक यांनीच लोकांना उचकवलं आणि त्याच्यामुळे हा हिंसाचार झालेला आहे वगैरे वगैरे. प्रत्यक्षात जनतेने गेल्या 5 वर्षातले सलग त्यांचे भाषणं किंवा त्यांच्या चळवळी, त्यांचं आंदोलनं, उपोषणं जर सगळं आपण काढून पाहिली तर हिंसाचाराचा शब्द सुद्धा त्यांच्या लेखी कुठेही नाहीये. केंद्र सरकार सांगतं त्यात किती तथ्य आहे ते चौकशीतून पुढे बाहेर येईल. परंतु लडाख हा केंद्र सरकारसाठी फार मोठा एक धडा आहे. जनहो, तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारची मुवमेंट आसाममध्ये सुद्धा मध्यंतरी अनरेस्ट, सोशल अनरेस्ट ज्याला आपण तो, सामाजिक अशांतता, अस्वस्थता, खतखत, ती कुठे कुठे बाहेर येते. लडाखमध्ये झालं याचा अर्थ संपूर्ण भारतात लगेच असं काही होईल असं बिलकुल म्हणणं नाही. परंतु लडाख हा एक फक्त एक हिमनगाचं टोक आहे. खतखत अजून बरीच आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारने याची दखल जरूर घेतली पाहिजे. जे केंद्र सरकारने लडाखच्या प्रश्नावरती 26 तारखेला बैठक घेणार होते 26-27ला, पुढच्या महिन्यामध्ये 6 ऑक्टोबरला, तर त्यांनी हा सगळा उद्रेक पाहिला आणि आज उद्या ताबडतोब ती बैठक तातडीने त्या संदर्भात चर्चा सुरू केलेली आहे. त्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद दिले पाहिजे. किमान तातडीने हिंसाचार झाला तरी तुम्ही आता दखल घेताय. ही जर पूर्वी घेतली असती तर ही वेळ आलीच नसती. अशा प्रकारच्या मुवमेंट आणखीन कुठे कुठे होऊ शकतात ही केंद्र सरकारला माहिती आहे. जनहो, तुम्हाला काय वाटतं? लडाखचा हिंसाचार याला नेमकं जबाबदार कोण? त्याची कारणं काय? ते योग्य अयोग्य तुम्ही सुद्धा या विषयावरती जरूर आपल्या कमेंट्स दिल्या पाहिजेत. धन्यवाद.